हाय बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजा करताय ना? पण मजा करण्याबरोबरच घरी आई एकटी काम करते आहे याचं सुद्धा भान ठेवा. कारण एकट्याने काम करायचं आणि अनेकांनी तिच्या जीवावरती फक्त बसून खायचं, टी व्ही बघून किंवा वेगवेगळे छंद जोपासत, ही सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे. तर या क्वारंटाईन पिरियडमध्ये सगळ्यांना सारख्या प्रमाणात आपल्या शरीराचं स्वास्थ्य, निरोगीपणा मिळवण्याचा अधिकार आहे. ते अधिक सुदृढ किंवा मजबूत करण्याचा अधिकार आहे आपल्या घरातल्या सगळ्या लहान थोर पुरुष मंडळी सगळ्यांना. तसा तो एका स्त्रीला सुद्धा आहे, तुमच्या आईला सुद्धा आहे. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाने जी कामं असतील ती वाटून घ्या आणि श्रम करून आनंदाने जे काही सगळे एकत्रित मिळून कराल त्याने व्यवस्थित राहा. आणि तेच या आजच्या आपल्या 13व्या रात्रीच्या गोष्टीमध्ये श्यामने किंवा साने गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. मुलांनो, आजच्या 13व्या रात्रीच्या या किस्स्यामध्ये साने गुरुजींनी सांगितलेलं आहे ते असं की प्रत्येकाने काम केलं पाहिजे. गृहस्थ धर्म म्हणजे जो काम करणारा असतो, त्याचं घर असतं, मुलं बाळं असतात, बायको असते, असं संपूर्ण कुटुंब असतं. आणि जो गृहस्थाश्रमामध्ये असतो त्या माणसाने कुठल्याही प्रकारे फुकट मिळणारी कुठलीही गोष्ट घेऊ नये, दक्षिणा घेऊ नये. ते भिक्षुकाचं काम असतं. कारण की तो वेद पठण करतो, मंत्र हे सगळं जे काही विदेशी किंवा वेदांशी निगडीत ज्या सगळ्या गोष्टी असतात, धार्मिक गोष्टी असतात, पूजा सांगणं असतं, हे सगळं तो शिकत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा कशा सांगणं, काय करणं, त्याच्यासाठी काही वर्ष घालवले जातात. तर त्यांनी दक्षिणा घ्यायची असते आणि गृहस्थाश्रमातल्या लोकांनी त्यांना दक्षिणा द्यायची असते. कारण की त्यांचा दुसरा कोणताही उद्योग नसतो, तेच करत असतात. त्या पूर्वीच्या काळचं सांगते आहे. आता परिस्थिती बदलली, आता प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट करतो. पण त्यावेळेला कसं होतं की जशी उद्योगधंद्यांचे शोध लागले तसे 12 बलुतेदार पद्धती आली. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये ज्या आखल्या होत्या त्याच्यामध्ये वाटून दिले गेले आणि त्या माणसाने तोच उद्योग करायचा असं ठरवलं गेलेलं होतं. तर हे जे ब्राह्मण आहेत किंवा भिक्षुक आहेत, भिक्षुकी करणारे आहेत, ते पूजा सांगतात, देवाची पूजा अर्चा करतात आणि वेगवेगळ्या लोकांकडे पूजा सांगून धार्मिक कार्य करून पैसे मिळवणं असं त्यांचं असतं. असं आता वेगवेगळ्या देशांमध्ये, धर्मांमध्ये वेगवेगळे उपाध्याय असतात. त्यांना काही देशांमध्ये सरकारकडून पैसे दिले जातात, पण आपल्याकडे मात्र समाजामधल्या लोकांकडूनच वेगवेगळी ही जी काही धार्मिक कार्य केली जातात त्याच्यामधून पैसे मिळत असतात. तर एक दिवशी श्याम असं सांगतो की आम्ही लग्नाला गेलो होतो आणि तिथे लग्नाला गेल्यावरती शेवंती वांगनिश्चय नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये वर आणि वधू म्हणजे नवरा आणि नवरी या दोघांच्या पक्षाकडून आलेल्या सगळ्या ब्राह्मणांना त्यांचे जे उपाध्याय असतात त्यांच्याकडून दक्षिणा दिली जाते. आणि ती दक्षिणा म्हणजे अशी काही खूप नसते, पण तो देण्याचा धर्म असतो असं त्या काळामध्ये होतं, असं साने गुरुजी सांगतात. मग जर का वधूकडच्यानी 4 आणे दिले तर वर पक्षाकडचे सुद्धा 4 आणे देतात, 4-4 आणे प्रत्येकाला देतात. आता ती करन्सी म्हणण्यापेक्षा आता आणे नाही आहेत तसे, त्यावेळी होते. 4 आणे सुद्धा खूप जास्त होते त्यावेळेला. 4 आण्यामध्ये भरपूर गोष्टी येत होत्या. 1 आणे, 2 आणे, 3 आणे, 4 आणे असे पैसे होते आणि तेव्हा त्या आण्यांना खूप व्हॅल्यू होती, खूप किंमत होती. पण आता कितीही पैसे असेल तरी त्याला किंमत किंवा व्हॅल्यू ही कमी कमी होत चाललेली आहे. माणूस प्रगती करतोय, मिळवतोय, तसं तसं ते कमी होत आहे. तर आता 4 आणे 8 आणे हे अस्तित्वातच नाही आहेत, पण त्या काळी दिले जायचे. आणि हे प्रत्येकजण जो हात पुढे करेल त्या प्रत्येकाला दिले जायचे, अशी पद्धत होती. आणि याच्यामध्ये सांगत असताना साने गुरुजी आपल्याला असं सांगतात की हे वाटत असताना जी वडील मंडळी असायची त्यांच्याबरोबर मुलं बसायची आणि त्यामुळे त्या सगळ्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा समजायचं. वडील मंडळी सांगायची मुलांनी हात पुढे केल्यावर की आपण हात पुढे करायचा नाही, प्रत्येक घरातल्या एकालाच हे जे पैसे असतात हे दिले जायचे. पण आता बघा ही परिस्थिती बदलली असं साने गुरुजी म्हणतात की प्रत्येकाला जे फुकट म्हणून मिळतं ते सगळं हवं असतं. म्हणजे आपल्याला जर का त्याची गरज नसेल पण एखाद्या ठिकाणी फुकट वाटप होतंय
म्हणताना आपल्या घरामध्ये ते भरपूर ऐसपैस असलं तरी सुद्धा फुकट मिळणारा आणून घरामध्ये ठेवून द्यायचं, ही वृत्ती वाढत चालली आहे. म्हणजे आम्हाला आता बघा, आरक्षण हा प्रकार सुद्धा, हा बोलण्याचा इथे मुद्दा नाही आहे, पण तरी सुद्धा एकाला मिळालेलं असलं की ते दुसऱ्याला हवं, मग तिसऱ्याला हवं. समाजामध्ये प्रत्येकाला कमी याच्यामध्ये जे यश किंवा पुढे जाण्याचे मार्ग आहेत ते हवे आहेत. स्कॉलरशिप हा प्रकार असा आहे की तो गरीब मुलांना मिळाली पाहिजे, शिक्षणासाठी त्यांनाही पुढे जायचं असतं, पण आर्थिक परिस्थिती नसते, त्या मुलांनी शिकून पुढे जावं यासाठी स्कॉलरशिप दिली जाते. ज्यांची ऐपत नसते ते तिथपर्यंतचं शिक्षण घेण्याची, अशा मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. शिक्षणामधली ती फी त्याच्यामध्ये कुठेतरी माफक हे असतं. पण आता स्कॉलरशिपला जवळजवळ सगळेच बसतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे अशी मुलं सुद्धा आम्ही किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी स्कॉलरशिपला बसतात. स्कॉलरशिप म्हणजे तुमचे हुशारपणा दाखवण्यासाठी स्कॉलरशिप नसतो, तर अभ्यास करून त्या गुणवत्तेपर्यंत आपण आहोत का हे बघितलं जातं. आणि त्या मुलाला पुढील शिक्षणासाठी जे पैसे असतात ती आर्थिक मदत म्हणजे स्कॉलरशिप असते. पण आता स्कॉलरशिप किंवा अशा ज्या परीक्षा आहेत हे एक प्रकारे प्रतिष्ठेचा विषय झालेला आपल्याला दिसतो. तर इथे पुढे ते असं सांगतात की आम्ही लग्नाला गेलो होतो, सगळी मुलं एकत्र बसलो की मजा करायला छान मिळायची. कोणाच्या तरी टोपीवरती नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या तरी पाकिटामध्ये दगड टाका, वाळू टाका, असे काही काही प्रकार आम्ही करायचो. आणि तेव्हा सगळ्यांना दक्षिणा देण्यात आली आणि जे दक्षिणा दिली तेव्हा बाकीच्या मुलांबरोबर मी सुद्धा हात पुढे केला. खरं तर ती माझी चूक होती, पण मला काही लक्षात नाही आलं. आणि ते मिळालेले पैसे हे इतकं काहीतरी असं वाटत होतं की त्या हातामध्ये छान नाचवत नाचवत मी घरी आलो. पण ही दक्षिणा घेण्याचा अधिकार हा फक्त त्या भिक्षुक किंवा ब्राह्मणांना असतो जे पूजाविधी करतात. 12 वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या वेदांचं अध्ययन करणं, मंत्रोच्चार, वेदपठण हे करण्यासाठी ते घालवतात. खरं तर त्यांचा अधिकार असतो, पण मला काही त्यावेळेला ते माहिती नव्हतं. घरी आलो आणि आईच्या हातामध्ये मी ते जे काही 2 आणे मिळालेले होते, 4 आणे ते ठेवले. तेव्हा आई म्हणाली, हे रे कसले पैसे? मी म्हटलं अगदी अशा आविर्भावामध्ये की जसे काही ते पैसे मी कमवून आणले तसे, की मला दक्षिणा मिळाली, मी लग्नामध्ये गेलो होतो तिथे. तेव्हा आई थोडीशी खिन्न झाली आणि 2 मिनिटं ती विचार करत राहिली की आपल्याला ते गरीब समजले का? आपण गरीब आहोत म्हणून आपल्या मुलाला त्यांनी दक्षिणा दिली का? कारण इतर वेळेला, ज्या वेळेला अशी चांगल्या घरातली मुलं, घरंदाज मुलं हात पुढे करतात, त्यावेळी ते भिक्षुक स्वतःहून सांगतात, तुला रे काय गरज आहे? तू त्या यांचा मुलगा ना, सान्यांचा मुलगा किंवा आणखी कोणाचा मुलगा, तर तू दक्षिणा घेऊ नकोस. पण माझ्या मुलाला असं का नाही म्हटलं त्यांनी? इतके का आम्ही गरीब आहोत? का बरं आम्ही गरीब आहोत? असं पटकन आईच्या मनामध्ये घेऊन जाते. आणि तेव्हा ती म्हणाली की अरे तू का घेतलंस हे? दुसऱ्याबद्दल अशी कीव येणं किंवा त्याची दया करणं याच्यापेक्षा अशी दुसरी गोष्ट नाही आहे, दुःखप्रद गोष्ट नाही आहे. असं साने गुरुजी म्हणतात की आपली कुणीतरी कीव करणं, इतकी आपण दुबळे असतो म्हणून ती कीव केली जाते. मानसिकरित्या, आर्थिकरित्या कोणत्या तरी बाबतीमध्ये आपण कमी असतो म्हणून ही कीव केली जाते. आणि ती माझ्याही बाबतीत, माझ्या मुलाच्या बाबतीत केली गेली का? तेव्हा तिला हलवून मी म्हटलं, आई घे ना हे पैसे, मी काही चोरून नाही आणलेत. तेव्हा मला आई म्हणते, श्याम, आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत, आपण असे पैसे घ्यायचे नसतात. आपण काम करायचं आणि पैसे घ्यायचे, आणि आपल्याकडे काम केलेल्या लोकांना आपण पैसे द्यायचे असतात. आपण दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा त्याला देण्याची प्रवृत्ती ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. ब्राह्मण लोक, भिक्षुक लोक हे धार्मिक कामं करतात, त्याच्यासाठी तसा अभ्यास करतात. त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी शेती, उद्योगधंदे, व्यापार असं काही नसतं, तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा तो एक भाग असतो म्हणून ते घेतात. आपण हे असं घ्यायचं नसतं. तेव्हा मी म्हटलं की गावामध्ये जे पांडू भटजी आहेत ते कसे काय भिक्षुकी घेतात? त्यांनी घेऊ नये, त्यांच्याकडे तर केवढा तरी पैसा अडकाय, शेती आहे, सगळं आहे, तरीही ते काहीतरी असं केलं की भिक्षुक हे घेतात, दक्षिणा घेतात. तेव्हा आई म्हणाली, ती त्यांची चूक आहे. पूर्वीच्या काळी सुद्धा असे ब्राह्मण असायचे की ज्यांच्याकडे राजे लोक पैसे देऊ करायचे. पांडव प्रतापामध्ये म्हटलेलं आहे की नळराजाने ब्राह्मणास खूप पैसे दिले आणि ते पैसे त्या ब्राह्मणाने गरीब लोकांमध्ये, ज्यांना गरज होती त्यांना वाटून दिले. किंवा असे पैसे असतील तर आपल्याकडे अनेक लोकांना शिकायला ठेवायचं, असं पूर्वी होत असे. पण आता ती वृत्ती जाऊन ज्याच्याकडून जे मिळेल ते फक्त घ्यायला लागलेलं आहे.
आईने नंतर काय केलं की ते जे 2 आणे होते ते शेजारचा जो गडी होता बाळू म्हणून त्याला नेऊन दिले. इथे आईचा उद्देश असा आहे की जितकं आपण घेत जातो ना दुसऱ्याकडून तितके आपण मिंधे होतो, आपण लाचार होतो. दुसऱ्याचं मिंध कधीही होऊ नये माणसाने. आपण आपलं मिळवावं आणि दुसऱ्याच्या, नाहीतर काय होतं, कधीही गरज असली की आपण दुसऱ्याच्या तोंडाकडे बघतो, कधीही गरज असली की आपण दुसऱ्याच्या तोंडाकडे बघतो आणि ती वृत्ती आपल्यामध्ये आपल्याला काम करण्यापासून मेहनत करण्यापासून कुठेतरी लांब ठेवते. बाहेरच्या देशांमध्ये, युरोपमध्ये वगैरे ही जी स्वाभिमानी वृत्ती असते ही लहानपणापासून मुलांना शिकवली जाते आणि तिथे त्यांच्या अभ्यासक्रमामध्येच कुठेतरी स्वावलंबन हा प्रकार असतो. त्याच्यासाठी त्यांनी म्हटलंय की जे राष्ट्राध्यक्ष होते किंवा अमेरिकेचे प्रेसिडेंट होते हुवर, त्यांचं उदाहरण दिलं जातं. त्यांची गोष्ट सांगितली जाते की त्यांचा 13 वर्षांचा मुलगा होता आणि त्या मुलाला त्यांनी रोजच्या मजुरीच्या कामाला लावलेलं होतं की स्वावलंबन महत्वाचं आहे. तू कितीही मोठ्या माणसाचा मुलगा असलास तरी चालेल. आणि एका गवंड्याच्या हाताखाली तो काम करत होता, नवीन कन्स्ट्रक्शन, बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी काम करत असताना कुठून तरी उंचावरून पडून तो मृत्यू पावला होता. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष खूप हळहळले, पण तरीही ते म्हणाले की माझ्या राष्ट्राला स्वावलंबनाचा धडा शिकवत असताना माझा मुलगा गेला. तर इथे स्वावलंबन हा पाश्चिमात्य देशाचा पाया आहे असं ते म्हणतात आणि स्वावलंबनाने आपली मान ही कायम वर राहते. आईबाबांच्या जीवावरती आपल्याकडे भारतात बघायला गेलं तर विशिष्ट शिक्षण होईपर्यंत, मुलं चांगली मोठी होईपर्यंत आईबाबांच्या जीवावरच असतात. तर आपण हे कुठेतरी टाळलं पाहिजे. फुकट बसून खाणं हे प्रकार आपण कुठेतरी कमी केले पाहिजेत. कुठेतरी पेपर टाक, दुधाची लाईन टाक, जे काम आपल्याला सुट्टीमध्ये मोठं झाल्यावरती करता येईल ती छोटी छोटी कामं करून आपण लहानपणापासूनच पैसे मिळवण्याची सवय लागली पाहिजे. ते म्हणतात की आळशी माणसाला फुकट बसवून खाणारा हा जो असतो तो माणूस सुद्धा पापी असतो. त्याला द्या, त्याला खाऊ द्या, सगळं करा, पण त्याच्याकडनं कामं करून घ्या, लाकडं तोडून घ्या, कुठेतरी कपडे धुवून घ्या, जमीन खणून घ्या. त्याच्यामुळे काय होतं की त्या माणसाचा सुद्धा उद्धार होतो, आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. इथे रशियामध्येचं उदाहरण देतात की रशियामध्ये याची महती स्वावलंबन आणि स्वाभिमानाची खूप शिकवली जाते आणि सांगितली जाते. एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियामध्ये त्यांची जी प्रगती झाली, स्वावलंबनाचे जे पाठ दिले गेले, जी क्रांती झाली ते बघण्यासाठी म्हणून रशियामध्ये गेला आणि जाताना तिथल्या मजुरांसाठी त्याने काय केलं, साने गुरुजींनी एक उदाहरण सांगितलंय की छान छान असे पेन, सुऱ्या, त्यांना उपयोगी होतील अशा काही वस्तू, भेटवस्तू म्हणून त्यांना देण्यासाठी तो घेऊन गेला आणि त्यांच्या त्या चाळीमध्ये किंवा त्यांच्या त्या वस्तीमध्ये गेल्यावर तो त्या वस्तू त्या लोकांना द्यायला लागला. तेव्हा त्या लोकांनी काय केलं की नको म्हणून सांगायला लागले. कोणीही एकही त्या वस्तू घ्यायला तयार होईना. कारण असं आहे की ते म्हणाले, आम्ही जेव्हा ते शास्त्रज्ञ म्हणाले की तुम्ही असं हे करू नका की मी तुम्हाला भेट म्हणून मनापासून द्यायला आणलेली ही गोष्ट आहे, तर तुम्ही ती स्वीकार करा त्याचा. ते म्हणाले दक्षिणा म्हणून सुद्धा दिलेली किंवा मनापासून दिलेली जी काही देणगी स्वरूपात सुद्धा भेटवस्तू असते ती घ्यायची नाही, असा आमच्या राष्ट्राचा एक प्रकारे उद्देश आहे किंवा एक ध्येय आहे की ते घेतल्याने सुद्धा फक्त घेण्याची आमच्यामध्ये कुठेतरी एक वृत्ती निर्माण होईल. आपल्याला जेव्हा काहीतरी उभारायचं आहे तेव्हा ते आपण देणग्यांनी उभं करतो, ही वृत्ती चुकीची आहे असं तिथे मानलं जात होतं. तर अशा देणग्या न घेता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण करा, तुम्ही पैसे उभे करा आणि तुम्ही जी वास्तू बांधायची आहे किंवा जी राष्ट्र उभारणी करायची आहे ती उभी करा. आपल्याकडे ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची आपल्याला प्रगती करायची आहे तेव्हा त्या प्रगतीपथावर जात असताना वेगवेगळ्या स्किलच्या माणसांना एकत्र करा आणि त्या माणसांकडनं कामं करून घ्या आणि त्याचा पैसा उभा करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे बघितल्यावरती ही विचारक्रांती झालेली तो एकदम आश्चर्यचकित झाला. इथे कसं आहे ते म्हणतात श्रमामध्ये आत्मोद्धार आहे, आपल्या आत्म्याचा उद्धार होतो. त्यामुळे फुकट घेणं हे चुकीचं आहे. हिंदी मुलांमध्ये, हिंदुस्थानातल्या मुलांमध्ये ज्यावेळी ही गोष्ट रुजेल ना त्यावेळी आपलं राष्ट्र हे सगळ्यात प्रगत असेल असं ते म्हणतात. प्रत्येक शाळेत, प्रत्येक वर्गात याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे की तुम्ही स्वावलंबी व्हा,
तुम्ही आळसाने भीक मागणारे, ते म्हणतात जे श्रीमंत असतात, आळसाने भीक मागणारे लोक आणि श्रीमंत माणसं हे दोन्ही सारखेच असतात. कारण एखाद्याच्या श्रमावरती तो भीक मागणारा जमत असतो आणि श्रीमंत माणूस सुद्धा अनेकांच्या श्रमावर जगत असतो. त्यामुळे हे असं राष्ट्र उपयोगाचं नाही. त्याच्यापेक्षा रस्त्यावरती साफसफाई करणारे, रोजची मजुरी करणारे, मलमूत्र नेणारे भंगी किंवा चांभार चपला शिवणारे, रोज काम करणारे हे लोक खऱ्या अर्थाने राष्ट्राला पुढे नेण्यासाठी उपयोगी पडत असतात. ते श्रम करत असतात. तर असं आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि आमच्या आईने सुद्धा, साने गुरुजी सांगतात किंवा श्याम सांगतो की माझ्या आईने आम्हाला कष्टाचा मार्ग शिकवला. कुठल्याही प्रकारे कष्ट करा, स्वावलंबी व्हा, दुसऱ्याकडून घेऊ नका, तर दुसऱ्याला देण्याची वृत्ती विकसित करा. आपल्याप्रमाणे अनेकांचा विचार करा आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून समृद्ध व्हा. तर आता या सुट्टीमध्ये तुम्ही सुद्धा प्रत्येकाने काम करण्याची सवय लावा, त्याचं विभाजन करा आणि एकावरच कामाचा भार न पडता आपण सगळ्यांनी मिळून केलं तर तो भार थोडा कमी होतो. असा वाटला मुलांनो आजचा किस्सा. आवडला असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये किंवा आत्ता जे चालू आहे त्याच्यामध्ये हा अवलंब करा. सगळ्यांनी श्रम करा, त्याचा आनंद घ्या. उद्या पुन्हा भेटूया असाच एक छानसा किस्सा घेऊन. तोपर्यंत टाटा.